आयुष्यभरात अनेक मानसन्मान लोकप्रियता मिळून सुद्धा काहीसा अपुरेपणा गदिमांना जाणवायचा, तर काही योजलेले संकल्प पुरे झाले नाहीत याचीही खंत त्यांना होतीच. गदी माडगूळकर हे मुख्यत्वे पद्यलेखक म्हणून प्रसिद्धी पावले, परंतु गद्यलेखनामध्ये सुद्धा त्यांनी फार चांगली कामगिरी केलेली होती. अतिशय सकस लेखन केलेलं होतं. विशेषतः ललित लेखनामध्ये त्यांची दोन चांगली पुस्तकं म्हणजे कलावंतांचे आनंद पर्यटन आणि मंतरलेले दिवस यांचा उल्लेख करता येईल. त्यांनी जवळजवळ 60-70 कथा एकंदर लिहिलेल्या आहेत, पण त्यांच्या गद्य लेखनाची कुठेही फारशी समीक्षा झाली नाही आणि चिकित्सा झाली नाही याची एक खंत त्यांच्या मनात आयुष्यभर होती असं म्हटलं तरी चालेल. रमेश तेंडुलकर हे आपल्या मराठीतले मोठे समीक्षक होते, तर त्यांनी जेव्हा गीतवान नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये माडगूळकरांच्या गीत रामायणाचं आणि एकंदर गीती काव्याची सगळी वैशिष्ट्य मांडली, त्यावेळेला ती खंत थोड्याफार प्रमाणात का होईना कमी झाल्याचं जाणवतं. कथाकथनाच्या कार्यक्रमात व्यंकटेश माळुकर, शंकर पाटील आणि मी असे आम्ही तिघे तर नेहमी असोच. आमचा हाच कथा पण अण्णा कधी कधी असायचे बरोबर, असं आम्ही चौघं असायचे. कंटाळा यायचा तासन-तास प्रवासामध्ये. शेवटी काय करायचं, मग भेंड्या लावायच्या, कवितांच्या भेंड्या, जुन्या कवितांच्या, जुन्या काव्याच्या भेंड्या, त्याचं वाटायचं. आता जुन्या काव्याच्या बाबतीमध्ये रस जो होता तो जास्तीत जास्त आम्हा दोघांनाच होता, अण्णांना आणि मला. आणि म्हणून मग ते एखादी जुनी कविता म्हणायचे, मी एखादी कविता, असं आमचं थोडंसं चालायचं. असं एकदा चाललं असताना एकदा गंमत अशी झाली की मी एक त्यांना श्लोक किंवा कविता असं म्हणून एक कडवं म्हणून दाखवलं. असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी, नृपा गांगेयाच्या हृदय भरल्या प्रेम लहरी, शराते चापाते त्यजुनी वदला गदगद रवे, जगन्नाथे केले मद सकल लोकात बरवे. असं असं शोक आहे. ते अण्णा मला फार आवडली त्याला. ते शेवटची ओळ पुन्हा पुन्हा गुणगुणायला लागले, जगन्नाथे केले मद सकल लोकात बरवे. काय रे ही शेवटची ओळ ऐकताना तुझ्या मनात काय विचार येतात रे? आता मला काय माहिती त्यांना काय वाटत होतं. मी आपलं गमतीनं म्हणलं की काय अण्णा सांगू का माझ्या मनात काय आलं. काय, जगन्नाथ बर्वे या माणसाने जर लग्न केलं तर त्याच्या बायकोला उखाणा घ्यायला हा श्लोक चांगला आहे. जगन्नाथे केले मग सकल लोकात बर्वे, सगळ्या लोकात मला बर्वे करून टाकलं त्यांनी. ते विनोद हसले नाहीत, रागवलेत माझ्यावर एकदम. काहीतरी तू म्हणायला चावटपणा करतो नेहमी कधी, असं नाही मला सुचलं. म्हटलं तुम्हाला काय सुचलं? ते म्हणले अरे मी आता आत्मचरित्र लिहितो आहे, काही थोडंसं लिहिलं आहे आणि ते आता मला पूर्ण करायचं आहे म्हणे. त्या आत्मचरित्रामध्ये सुरुवातीला मला एक काही ओळ अशी पाहिजे होती, काय लिहावं मला सुचत नव्हतं. खरं माझं नाव जे झालं मोठं गाव हे गीतरामायणामुळे झालं. या रामाने मला मोठं केलं. ते मला कुठेतरी मला पुस्तकाच्या प्रारंभी मला म्हणायचं होतं, पण मला काय नेमकं म्हणावं आत्ता ह्याच्यातून सुचलं. म्हटलं काय सुचलं, ही जी ओळ आहे ना मला तिथे थोडा बदल करायचा आहे. हां, मी एवढंच म्हणणार आहे, रघुनाथे केले मज सकल लोकात बरवे. लिहून झालं नाही ते आत्मचरित्र, त्यामुळे ते तसंच राहिलं. गदिमांची आपल्या मातोश्रींवर अपार भक्ती होती. त्या वृद्ध झाल्या होत्या, मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागलं. त्यावेळी माडगूळकर रात्री जागीच होते. आईला बरं वाटेल ना गं असं विद्याताईंना वारंवार विचारत होते. मध्येच उठून वरांड्यातल्या निळ्या कोचात बसून काहीतरी लिहित बसले होते. दुसऱ्या दिवशी कळलं की ती त्यांनी आईवर लिहिलेली कविता होती, मातृवंदना. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे राहिलेस. जिण्या लागी आकार माझ्या दिलास, जिण्या लागी आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. गुरु आद्य तू माझिया जीवनात, गुरु आद्य तू माझिया जीवनात, तुवा पेरिली धर्म बीजे मनात. प्रपंचात सत्पंथ तू दाविलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच, तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच, कृपेने तुझ्या रंगला रंगमंच. वठे भूमिका पाठ जैसा दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. तुझे थोर संस्कार आचार झाले,
तुझे थोर संस्कार आचार झाले, तुझे यत्न प्रामाण्य सिद्धीस गेले. तुझ्या चिंतने लोभ पावे निरास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. उमेचे रमेचे तसे शारदेचे, उमेचे रमेचे तसे शारदेचे, जप ध्यान तैसे तुझे जन्म देचे. तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, तुझ्या वंदितो माऊली